फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण शिल्लक राहिलेल्या चपातीपासून भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहे। त्यासाठी मी चपात्या अशा कट करून घेतल्या आहेत आणि 1 वाटी बेसन घेतला आहे आणि ह्यात आपल्याला आता 1 चमचा कॉर्नफ्लॉवर किंवा तुमच्याजवळ तांदळाचे पीठ असलं तरी घालू शकता। 1 चमचा चटणी घेतली, छोटा चमचा हळद घेतले, चवीनुसार मीठ आणि धने पावडर हे देखील आपल्याला ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1 चिरलेला कांदा, थोडी कोथिंबीर आणि 1 हिरवी मिरची, तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालतं। आता हे सर्व आपल्याला मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून ह्याला मिक्स करून घेऊया। असं पाणी घालून थोडं थोडं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आपल्याला, थोडं असं मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला बेसनचं हे बॅटर करून घ्यायचं आहे। आता ह्यात आपल्याला हे चपातीचे तुकडे घालायचे आहेत। तुम्हाला हवा असेल तर असेच घाला किंवा ते ह्यात थोडं थोडं छोटं मोठं केलं तरीही चालते। दिसायला पण खूप छान आणि सुंदर अशी ही रेसिपी आपली बनते। आता ह्याला ह्यातच मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि गॅसवर आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। आता आपलं तेल गरम झालं आहे। मी मगाशीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता ह्यातच आपल्याला हे चिवडा सोडून द्यायचा आहे। खायला खूप छान टेस्टी आणि कुरकुरीत अशी ही आपली ही रेसिपी बनून तयार होते। शिल्लक चपातीचा खूप छान असा हा पदार्थ बनतो आपला आणि ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल। घरात ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ह्याला थोडं मंद आचेवरच शेकून घ्यायचं आहे आपल्याला। याला आता आपल्याला सोनेरी रंग येऊपर्यंत छान असं तळून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे ह्याला कुरकुरीतपणा छान येणार आहे आणि तेल देखील आपली चपाती ओढणार नाही, त्यामुळे मी ह्यात कॉर्नफ्लॉवर घातला आहे। आता ह्याला व्यवस्थित असं सोनेरी रंग येऊपर्यंत आपण भाजून घेऊया। हे आता आपलं तळून व्यवस्थित झालं आहे। आता ह्याला आपण काढून घेऊया। व्यवस्थित असं छान सोनेरी रंग आला आहे ह्याला। आता मी ह्या प्लेटीमध्ये ह्याला काढून घेते। अशाच प्रकारे आता आपल्याला बाकीचे सर्व भाजून घ्यायचं आहे। हे पहा, अशा प्रकारे आपलं सर्व काही बनून तयार झालं आहे। एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी असा हा आपला नाश्ता बनून तयार होतो। तेलकट होतच नाही, एकदम कमी तेलात बघा तेलकट होतच नाही हा नाश्ता, का तर त्यात कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आपण। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।